महाराष्ट्र विधानमंडल शीतकालीन सत्र का अभी जो समय है वो जारी है। आज अधिवेशन का 9वां दिन है और इस दिन महाराष्ट्र के जनता में जो है बहुत बड़ा जन आक्रोश देखने को मिल रहा है। प्रोटेस्ट जारी है, लोगों की मांगे सरकार से हो रही है और सरकार के खिलाफ कहीं ना कहीं जन आक्रोश मोर्चा निकला हुआ है। हमारे साथ में कुछ साथी इनसे बात करेंगे कि इनकी क्या भूमिका है और इनकी क्या मांगे है सरकार से। सर क्या बताएंगे? ये जन जागरण मोर्चा 20 नवंबर से चल रहा है कोल्हापुर से। हर जिले में जाकर आज वो यहाँ नागपुर में आया है। जब उन्होंने शुरुआत की थी तो उनकी भूमिका ये थी कि कोल्हापुर क्यों, क्योंकि शाहू छत्रपति महाराज जो शिक्षा कंपलसरी करना चाहते थे, जो वंचित विद्यार्थी है अगर वो दूर दराज के शहर में आ नहीं सकते तो उनके लिए वसतिगृह बांधना ये करना चाहते थे। उन्होंने नौकरियों में आरक्षण किया। ये सब 1920 से पहले किया उन्होंने। वहां से हम निकले और सब जिलों से जाकर हम आए नागपुर में, जो अंबेडकर की कर्मभूमि है, दीक्षा भूमि यहाँ है कि जहाँ इन्होंने आरक्षण किया, संविधान बनाया। तो ये 2 स्पॉट हमने चुने। इसमें दौरान हमारा नारा यही था कि बीजेपी हटाओ और देश बचाओ। आज ये सब लोग आए हैं, इनका प्रतिनिधि मंडल आज गया है अपनी मांगे लेकर, लेकिन हम और ये सब तमाम लोग जानते हैं क्योंकि वो मांगे उन्होंने बहुत बार की है, लेकिन वो देते नहीं है। तो इनसे हमें अपेक्षा खत्म हो चुकी है। इसके लिए हम कह रहे हैं कि इनसे अपेक्षा नहीं है, इनको हटाओ, बीजेपी हटाओ और देश बचाओ, ये हम कर रहे हैं। अभी जो यहाँ मांगे आपको बताता हूँ। यहाँ आंगनवाड़ी आशा बहुत बहुसंख्य में है। उनका कहना है कि हमारा मानधन जो है वो मानधन के बजाय हमको पगार दो। इसका मतलब हमको सरकारी कर्मचारी समझो। वो कम से कम 26,000 रुपया चाह रहे हैं, मिनिमम वेज ऑफ सरकार वो चाहते हैं। फिलहाल उनका हड़ताल चल रहा है आंगनवाड़ी मजदूरों का, वो सेटल करें, वो चाहते हैं। इन्होंने 1 महीने पहले आशा के लिए कुछ 10,000 रुपया का घोषणा कर दिया, लेकिन उसका जीआर ही नहीं निकाला। हम चाहते हैं कि वो निकालो। ये सिर्फ लोगों को उल्लू बनाना ये बराबर नहीं है, ये हम चाहते हैं। कॉन्ट्रैक्ट बहुत बढ़ रहा है। आज अगर देखते हैं कि परमानेंट मजदूर ये सिर्फ 7% है, बाकी 93% ये कॉन्ट्रैक्ट वर्कर है और वो बेचारे पीछे जा रहे हैं। यहाँ किमान वेतन है, न्यूनतम वेतन का कायदा है, लेकिन वहाँ जो घोषित रेट है उसके लगभग आधा सब लोगों में मिलता है। उसके अलावा जो कॉन्ट्रैक्टर उनको कंपनियों में लगाता है वो कुछ हिस्सा अपना ले लेता है। इतना शोषण चल रहा है। तो ये कॉन्ट्रैक्ट मजदूरों के लिए भी उनको परमानेंट करना ये हमारी अपेक्षा है, लेकिन इनसे नहीं है। आरक्षण का इनसे अपेक्षा नहीं है, क्योंकि ये तो आरक्षण होता है पब्लिक सेक्टर में और पब्लिक सेक्टर ये बंद कर रहे हैं, घटाते जा रहे हैं, प्राइवेटाइज कर रहे हैं। ये अब नहीं, ये जब से बीजेपी सरकार, वाजपेयी सरकार थी तब से, वो सरकार में तो एक मिनिस्ट्री थी, वो मिनिस्ट्री का नाम था डिसइन्वेस्टमेंट मिनिस्ट्री। तो इनका पॉलिसी है, ये पॉलिसी से अगर वो चलते हैं तो हमारी अपेक्षा नहीं है कि हम आगे बढ़ पाएंगे। इसके लिए इनको हटाना है, ये हम चाहते हैं। इसके लिए ये मोर्चा। अभी आपने शाहू महाराज और बाबा साहब अम्बेडकर की विचारधारा के ऊपर आप काम कर रहे हैं और आप जैसे आप समझ रहे हैं कि देश में भारतीय जनता पार्टी संविधान को कहीं ना कहीं ठेस पहुंचा रही है। जिस आरक्षण की संकल्पना प्रतिनिधित्व को लेकर शाहू महाराज ने रखी थी, बाबा साहब ने उसी तर्ज पर संविधान बनाया और लोगों को एक सोशल जो डेमोक्रेसी है, सामाजिक लोकतंत्र की जो सपना महापुरुषों ने देखा था, उन महापुरुषों के विचारधारा को कहीं ना कहीं खतरे में बीजेपी ला रही है। क्या कहना चाहेंगे? बिल्कुल, ये तो खुलेआम दिख रहा है। ये जो आरक्षण है तो उसको अमल नहीं करना चाहते हैं। इन्होंने जब से मोदी सरकार आई है तो प्राइवेटाइजेशन इनके सरकार में बहुत ज्यादा हो रहा है, बहुत ज्यादा हो रहा है। एक जैसा मैंने आपको बोला कि एक इन्होंने नेशनल मॉनेटाइजेशन पॉलिसी लाई है। जितने पब्लिक सेक्टर है, रेलवेज, रेलवे ट्रैक्स, रेलवे ट्रेन्स, हाईवेज, पेट्रोलियम मिनिस्ट्रीज के अलग अलग कारखाने, ये सब कुछ बेचना चाहते हैं वो। अब ये अगर हो गया
तो वहाँ की जो आरक्षण है तो खत्म हो जाएगा। ये मुद्दा है। इसके लिए हम चाहते हैं कि ये आरक्षण का खिलाफ है। इन्होंने और एक चीज की, एक समथिंग कॉल्ड लैटरल एंट्री, तो जहां वो आरक्षण का जो मुद्दा है वो दरकिनार करते थे और सचिवालय में डायरेक्ट आईएएस लेवल के लोगों को वहां पर भेजा जाता है। बिल्कुल। और अगर आप देखते हैं अफसरों में, तो वो जो पिरामिड है कि जो ऊपर का है वो ब्राह्मण और जो एकदम नीचे वाला है वो दलित। आप जितने सैनिटरी वर्कर्स देखोगे सब शहरों में, सबके 100% वहाँ कोई आरक्षण नहीं मांगता है, सबके सब दलित, वहाँ कोई ब्राह्मण नहीं जाता है, ना कोई मांग करता है। क्रीम लेवल की जितनी भी पोस्ट है उन पर ये बड़े लोग बैठे हुए हैं, मतलब एक विशिष्ट जाति के लोग बैठे हुए हैं। इसके लिए वो चातुर्वर्ण आज भी जारी है, ऐसा हमारा कहना है। मतलब आज भी कहीं ना कहीं मनुस्मृति का राज है, ऐसा मानते हैं। बिल्कुल है, और वो मजबूत करना चाहते हैं। क्या बताना चाहेंगे सर? हम लोग ग्राम पंचायत के बारे में बताना चाहिए. ग्रामपंचायत कर्मचारी आहे बहुत मतलब त्याचं कामाचं खूप प्रॉब्लेम आहे आणि त्यांना थोडा पगार मिळत नाही. त्याचे 10% विषय आहे, त्याच्यानंतर ग्रॅज्युएटी आहे, त्याच्या इतरही अशा मागण्या आहेत. आज हे जेवढे बसले तिथे प्रमुख मागण्या काय आहेत? यावलकर समितीचा अहवाल हा जवळजवळ 10 वर्षापासून पडीक आहे, झालेला आहे, पण आज पण त्याला दिला गेला नाही, मान्यता मिळत नाही. तरी आम्ही सातत्याने मंत्रालयात त्याचा पाठपुरावा करतो, मग त्याचं कुठे अजूनपर्यंत हे झालेलं नाही. सातत्याने टोलवाटोल चालू आहे. प्रत्येक अधिकारी माझ्याकडे नाही, त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे माझ्याकडे, असं करून आम्हाला हे करतो. ग्रॅज्युएटीचा प्रश्न आहे, पेन्शन नाही आहे. आम्ही सुद्धा पेन्शनसाठी गेल्या महिन्यापासून उपोषण करतो. तर ह्या सगळ्या मागण्या ग्रामपंचायत कर्मी मोठ्या उपस्थित राहून आज महाराष्ट्रातून पूर्ण आलेले आहेत. एकीकडे सरकार म्हणते की शासन आपल्या दारी, अशा पद्धतीने जाहिरात करते आणि तुम्ही एकीकडे प्रोटेस्ट करता, तर सरकार म्हणते की आम्ही लोकांच्याकडे, लोकांच्या भौतिक गरजांकडे, लोकांच्या इतर गरजांकडे आम्ही लक्ष देतात, त्यांच्यासाठी काम करत आहोत. आणि इथं तुम्ही बघत आहात की मोर्चे चालू आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की सरकारच्या धोरणांमुळे जनता जी आहे ती संतोष नाही? पूर्ण संतोष आहे, संतोष नाहीये, त्रास आहे लोकांना. कारण काय, त्याच्यामुळे आम्हाला प्रशासनाला प्रत्येक ठिकाणी काम करायला लागतोय आणि त्याचा मोबदला काय मिळत नाही. हीच समस्या आहे कर्मचारी वर्गाची. आज ग्रामपंचायत कर्मचारी हा पूर्ण हे आहे, त्याला काही मिळत नाही. 10,000 3,000 काम करतोय आणि हे शासन सांगते सगळं आम्ही 100% देतो सगळ्याकडून, कुठल्याही गोष्टीला मिळत नाही. एकीकडे आता यांनी बोलला की जनता ही त्रस्त आहे, सरकारच्या धोरणांसाठी ती संतोष नाही सरकारकडून. आपण काय सांगाल? या सरकारकडून ग्रामपंचायत कर्मचारी हा अनेक वर्ष वंचित राहिलेला आहे. शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी यावलकर समिती स्थापन केली. या यावलकर समितीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन श्रेणी लागू करावी प्रामुख्याने. आणि ह्या योजनेने मला वाटतं की 7-8 वर्ष झाले शासना काही पेंडिंग राहिलेले आहे. त्यांनी आजवर कोणताही त्याच्यावर ठोस निर्णय घेतलेला नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्या किमान वेतन, आणि ते पण त्यांनी शासनाने एक कर वसुलीची अट लावलेली आहे की ज्या कर्मचाऱ्यांना 100% कर वसुली ही अट आमचं म्हणणं आहे की ते रद्द करण्यात यावी. ह्या महाराष्ट्र राज्यातील एकूण 60,000 कर्मचारी हे वंचित राहिलेले आहेत या शासनाच्या या आडमुठे धोरणामुळं. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या कर्मचाऱ्यांना यावलकर समितीची शिफारस जी लागू केलेली आहे ते यावलकर समितीची शिफारस आम्हाला लागू करून आमचं किमान महाराष्ट्र राज्यातल्या 60,000 कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही ह्या जे मोर्चाचं नियोजन केलेलं आहे. हे आज ह्या अफाट महासागर हा जो कर्मचाऱ्यांचा जो उपस्थित मेळावा आहे, एवढी मोठ्या संख्येने आज पूर्ण महाराष्ट्र राज्यातून आज नागपूर या ठिकाणी हे सर्वजण उपस्थित आहेत न्याय हक्कासाठी. आपल्या ह्या नागपूर भूमीमध्ये की जे बाबासाहेब आंबेडकरांनी या दीक्षाभूमीमध्ये जी दीक्षा घेऊन एक नवीन अनोखा एक उपक्रम ह्या देशाला लागू दिला की ज्या महामानवानी ह्या राज्यासाठी, या देशासाठी एक संविधान एक निर्माण केलेलं आहे. आज आपण या संविधानावर चालत आहोत. ह्या संविधानाचा कुठेतरी एक मान राखण्यासाठी या किमान गरीब एक पिचड्या याच्यातल्या समाजाला न्याय मिळावा ही एवढी शासनाकडे माझी नम्र विनंती आहे.
ज्या शाळेत ड्युटी केली त्या शालेय पोषण कर्मचाऱ्यांना अगदी तुटपुंजा म्हणजे 1,500 रुपये मानधन मिळते मासिक. 1,500 म्हणजे काहीच नाही झालं. त्यांना परवडत नाही, बिचारा रडकुंड सगळी साफसफाई, शाळेची स्वच्छता, सर्व कामं करून 1,500 मानधन मिळतं. आणि हे खाण्यासाठी साधा मिनिमम वेज मिळाला पाहिजे. त्यांच्या कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपये पगार त्यांना द्यायला पाहिजे शासनानं. ही प्रमुख मागणी आहे. आणि तसंच अंगणवाडीवाल्यांचाही प्रश्न आहे. बिचारांना त्यांना इतके कामं आहेत की खूप सगळं गावचा सर्वे करणे, मुलांची काळजी घेणे, त्यांचा आहार देणे आणि त्यांना शिकवणे सुद्धा, एवढे कामं असून 7-8 हजार फक्त पगार मिळतो. त्यांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी आम्ही एवढ्या जनसंख्येनं आयटेकच्या नेतृत्वाखाली, मी आयटेकचा संघटक आहे, तर एवढा नेतृत्वात एवढी जनता आहे, 50,000 लाखोचा मोर्चा आलेला आहे. साहेब, शासनाने तुमच्या मार्फत तरी याची दखल घ्यावं आणि या भगिनींना न्याय मिळवून द्यावा, हीच विनंती आहे, नम्र विनंती. जय. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जे काही किमान वेतन लागू झालेलं आहे त्याच्यातून 8% 33 रक्कम कटते पगारातून. पण सरकारने आज जवळजवळ 15 वर्षे आमच्या खात्यामध्ये 8% 33 रक्कम भरलेली नाही. सरपंचांना बोलायला गेलं तर ते आमच्यावर दादागिरी करतात. तसंच राहणीमान भत्ता जो शासनाने आज 15 वर्ष लागू केलाय त्याच्यातला एकही रुपया गाव पातळीवर दिला जात नाही. कर्मचाऱ्याला आवरत रात्र पाणी पुरवठा करावा लागतो, खराटे मारावं लागते. कोरोनामध्ये काम केलेला मोबदला मिळत नाही. पाणी पुरवठा केला तरी त्याची कसलीही प्रकारची म्हणजे दक्षता घेतली जात नाही. इतका अन्याय सहन करतो. एवढीच मी विनंती करतो की शासनाने ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्याची पूर्तता करावा, एवढी विनंती करतो. थांबतो. जय भीम. मागील 40 वर्षापासून आम्ही आपल्या जातीसाठी झगडत आहे. गेली कितीतरी वर्ष कितीतरी राजकारणी लोक आले, काँग्रेस आली, बीजेपी आली, शिवसेना आली, सगळी आली. आता याच्यात कोणतीही सरकार आमची समस्या सोडवत नाही आहे. ते म्हणतात की आम्ही कोष्टी आहोत. आम्ही जर धंदा कोष्टीचा केला आणि जर आम्ही कोष्टी आहोत तर मी म्हणतो की सिंघानिया ज्यांची रेमंड फॅक्टरी आहे तो जर टेक्सटाईल चालवते तो बी कोष्टी व्हायला पाहिजे. जर बाटा जर आपलं चप्पल शिवते तर तो महार व्हायला पाहिजे. मग आम्ही गोष्टी कसं, आम्ही आपली जात फक्त व्यवसाय करण्यासाठी आम्ही ते व्यवसाय केला होता. पण आम्ही आमचं खरं जर जात असेल तर आमचे हलबा आहे. पण हे सरकार ते हलबा सोडून त्याला गोष्टीचं समजत आहे. आमचा आता परसराम नंदनकर यांचं हे स्टेटमेंट बी आला आणि त्यांनी न्यायालयात जिंकलं की बा यांची जात हलबा आहे आणि व्यवसाय गोष्टी आहे, तरी ही सरकार मानत नाही आहे. हे सरकार म्हणतात, देवेंद्र सरकार म्हणतात की आम्ही पुन्हा हे कायद्यात जाऊन हे जे आला अमेंडमेंट आला हे कोणत्या कायद्यातून आला याची चौकशी करू आणि नंतर तुम्हाला विचारून. म्हणजे या सरकारचं मनस्थिती आहे नाही की आम्हाला काहीतरी द्यायचं. तर ही सरकार जर आता जर जागली नाही आणि आम्हाला आमचे हक दिले नाही तर आमचा अभयभाऊ धकादे उपोषणाला बसणार आहे. यानंतर आम्ही सगळे युवा लोक उपोषणाला बसून आणि या सरकारला नेस्तनाबूत करण्याचा आम्ही पूर्ण तयारीत आहोत. म्हणून म्हणतो या सरकारला, आश्वासन करतो या न्यूज चॅनलच्या की लवकरात लवकर होश मध्ये येऊन आमची जे मागणी आहे लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करा. अन्यथा त्याचा होणाऱ्या परिणामाला तुम्ही स्वतः त्या परिणामाचे जबाबदार आहात. धन्यवाद. आपली जे आहे 19 नंबर होतं ऑलरेडी आहे, मागण्या नाही. आम्ही ऑलरेडी हलबा समाज हलबा समाज राहील. आमचे कसं आहे ते त्यांनी आता कोष्टी जी आहे आपली कोष्टी जात नाही, आपली व्यवसाय आहे. व्यवसायामुळे त्यांनी जात असं समजलं. हलबी जात आहे, हलबा जात आहे, हलबी बोली आहे. आम्ही 19 नंबर होतं आधीपासूनच आहो. आमची मागणी जी आहे मागणी आहे ना, आम्ही ऑलरेडी तिथं हलबा आहो तसेच येत आहे. आम्हाला हलबामध्ये कोष्टी जे आहेत ते जे एक हलबा आहे ना ते खरं आदिवासी आहे. हमारी मांगनी एवढीच पूरी करबो किया का आमरो पुऱ्या बारीकी जो समस्या वह समस्या हमारी पूरी भई पाहिजे. आणि आमरो काय
आमरी तर भैगी हा जिन्नगानी पण आमरो समाजसाठी आमरो पर्यावरणासाठी ह्यो सगळो आमलाकानी सगळो ह्यो करबो कहा आणि या मागणी आमरो सरकारनं पुरी करीच पाहिजे. याच मोरी मागणी आमच्या ज्या आधी क्या मांगे हैं आपकी सरकार से और आप सरकार को क्या बताना चाहते हैं? सरकार के तरफ से आप क्या चाहते हैं? हम सरकार के तरफ से ये चाहते हैं कि जो शासन की जो गायरान की ज़मीन जो है, जो लोग ये 25-26 साल से निकाल रहे हैं, लेकिन वहाँ क्या करते कि जो भी शासन के जो कर्मचारी है, तहसीलदार है, एसडीओ है, इनके जो बड़े बड़े पीक होते हैं वहाँ पे जानवर गाय भैंस ये सब छोड़ देते हैं और नुकसान कर देते हैं उनके वाला. हमारी डिमांड ये है कि भाई जो गायरान की ज़मीन है उसका हमको 7/12 दो और 7/12 देने के बाद हमारे नाम पे 7/12 दो. हम वो पेरेंगे बोएंगे, जो भी उत्पन्न मिलेगा वो हमारे बच्चों के काम आएगा. वैसे ही देखा जाए तो इनकी कोई बहुत बड़ी डिमांड नहीं है. गवर्नमेंट की बहुत सारी इकलास ज़मीन है, गायरान है, बहुत सारी ज़मीन पड़ी है गवर्नमेंट की, लेकिन इनकी ये छोटी सी डिमांड है. ये छोटी सी डिमांड के लिए इतने बड़ा है. कहाँ से है, लातूर से आए, परभनी, नांदेड़, उस्मानाबाद से ये गरीब लोग आए हैं जिनके पास खाने की सोई नहीं है, अभी पैसा नहीं है, कुछ नहीं है, तो भी ये कि भाई अपनी डिमांड जो है ये सरकार पूरी करेंगी. मैं सरकार से रिक्वेस्ट करूंगा, हर बार विनंती करूंगा कि ये भी गरीब लोगों का तुम तो अंत जो देख रहे हैं इनकी डिमांड तुम पूरी करो. इनको जो गायरान की जो जमीन का जो 7/12 है वो 7/12 इनके नाम पे कर दो, ताकि आगे चल के ये कोई भी मोर्चा ना निकाले, कोई आंदोलन ना करे. क्योंकि गरीब जो है वो एक बार उठता है, लेकिन उसका दिल अगर दुखाया ना तो वो आगे पीछे कुछ भी नहीं देखता. इसलिए ये जो आज का जो मोर्चा है मानवीय हक अभियान के संगठन के माध्यम से आए हैं. इसका नेतृत्व हमारे दादा साहब सिरसागर अमरावती के कर रहे हैं और हमारे अवार्ड साहब जो है दत्ता अवार्ड है, ये लोग इनके माध्यम से ये सब आंदोलन चल रहा है. और ये मोर्चा हम रिक्वेस्ट कर रहे हैं सरकार से कि हमारी जो डिमांड है वो पूरी करो. हमारे कोई ज़्यादा बोलना नहीं उनको. शासकीय रुग्णवाहिका चालक संगठन का बहुत बड़ा मोर्चा है, बहुत से लोग मोर्चे में शामिल है. जानेंगे इनकी सरकार से क्या मांगे है और इनकी क्या भूमिका है. क्या बताना चाहेंगे सर? सर आमची मागणी अशी आहे, आमच्या महाराष्ट्रामध्ये जे काही आमचे वाहन चालक आहे त्यांच्यासाठी आमचे कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष सन्माननीय अरुणभाऊ गाडे यांच्या नेतृत्वात आम्ही एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आमचे वाहन चालक गेल्या 20 ते 25 वर्षापासून काम करत आहे कंत्राटी पद्धतीनं आणि मनामध्ये शासन त्यांना सुद्धा कामावून कमी करते. आमची मागणी अशी आहे का यांना तुम्ही स्थायिक करा, स्थायिक करून यांना वेतनश्री लावा आणि वेतनश्री लावल्यावर त्यांना हे जे मुख्यालय राहतात मुख्यालय त्यांना राहण्यासुद्धा क्वार्टर नाही आहे, त्यांना क्वार्टर देणार. दुसरी मागणी अशी आहे आमची काय एका पीएससीला आम्हाला 2 ड्रायव्हर पाहिजे, कारण एकच माणूस तो 24 तासच राहते. ही आमची प्रमुख मागणी आहे सन्माननीय मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाला. म्हणून आमची अशी विनंती आहे का आमच्या ज्या मागण्या आहे आमच्या मागण्या यांनी मंजूर करावं अशी मी महाराष्ट्राचा राज्य शहर सचिव गजानन थोर म्हणून मी सर्व शासनाला विनंती करतो आणि आमची मागणी मंजूर करावं अशी मी आपल्या वतीने विनंती करतो. मी गोंदिया जिल्ह्यातील वाहन चालक संघटना अध्यक्ष शेखर चंद्रिकापुरे. पुऱ्या महाराष्ट्रातील वाहन चालक हे येत्या 21 वर्षापासून काम करत आहेत आणि जवळजवळ 21 ते 56 वाहन चालक हे अख्ख्या महाराष्ट्रात काम करत आहेत. 24 तास सेवा देऊन गेल्या कोरोना काळात त्यांची आपली आहुती देऊन सर्वांनी सेवा दिलेली आहे आणि आज त्यांच्या परिवाराला कोणताही सुख न मिळो अशी शासनाची लक्षच नाही शासनाचा. म्हणून शासनाने आमच्या वाहन चालकांना समायोजन करावं आणि अख्ख्या महाराष्ट्रातील वाहन चालकांना सेवेचा लाभ द्यावा. पूर्ण 24 तास सेवा एकच वाहन चालक देत आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष महाराष्ट्र सरकारच्या आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आमचे आरोग्यमंत्री साहेब यांना मी विनंती करतो की आमच्या वाहन चालकाचा परिवार हा 22 वर्षापासून जो काम करत आहे त्यांना सेवेत सामावून घ्यावा आणि त्यांना सरळ सेवेत सामावून घेऊन
समायोजन करावं अशी मी सरकारला विनंती करतो. आज या ठिकाणी महाराष्ट्र कास्ट्राईब राज्य कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने जे रुग्णवाहिका चालक आहे त्यांचा येथे मोठ्या प्रमाणात मोर्चा निघालेला आहे आणि गेल्या 20-22 वर्षापासून ते कार्यरत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राला ते काम करत असताना त्यांना बऱ्याचशा अडचणी येत असतात. 24 तास त्यांना सेवा कराव्या लागत आहेत. अडलेल्या प्रसूती आहेत, जे झालेलं बाळ आहे त्यांना काही त्रास असला अशा वेळेस मात्र 102ची गाडी आहे आणि त्या मातेला आणि बाळाला घेऊन एकटेच जात असतात. अशा वेळेस त्यांच्यासोबत कुठलेही डॉक्टरसुद्धा नसतात, नर्सेस नसतात. अशा वेळेस त्यांना सगळ्या भूमिका वठवाव्या लागत असतात आणि या सर्व भूमिका वठवत असताना सुद्धा शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. त्यांनासुद्धा शासनामध्ये सेवेमध्ये कायम करून घ्यावं. त्याचप्रमाणे त्यांची राहण्याची व्यवस्था करावी, कारण आपण 24/7 मध्ये त्यांना काम करायला लावत आहोत आणि 24/7 मध्ये काम करत असताना ते 24 तास म्हणजे रात्रंदिवस काम करू शकत नाही, कुठलाही व्यक्ती करू शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या नियमानुसार म्हणजे कुणी किती काम केलेलं पाहिजे याची तरतूद केलेली आहे आणि म्हणून शासन सेवेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरती 2 रुग्णवाहकाची सुद्धा नेमणूक करायला पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांची मागणी पूर्ण करायला पाहिजे. महाराष्ट्र कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष माननीय गाडेसाहेब हे माननीय मुख्यमंत्री साहेबासोबत म्हणजे चर्चा करण्याकरिता गेलेले आहे. तर नक्कीच ते आमचा विचार करतील आणि आम्हाला न्याय देतील अशी मी त्यांना विनंती करतो. मी प्रतिभा खोब्रागडे कास्ट्राईब महासंघ यांचे अध्यक्ष माननीय अरुणजी गाडे यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहे. ॲक्च्युली हा जो मोर्चा आमचा निघालेला आहे तर या मोर्चामध्ये आमच्या ह्याच मागण्या आहे की जे आमचे वाहन चालक बंधू आहेत यांना न्याय मिळायला हवा. कारण यांच्या नोकरीचा जो टायमिंग आहे याचा काही टायमिंग नसतो, काही दिवस नसतो. साधारणतः कोणत्याही विभागातील जे पदाधिकारी असतात त्यांचा 10 ते 6 टाईम असतो. शनिवार, रविवार किंवा रविवार सुट्टी असते, तरीसुद्धा त्यांना 5वा वेतन, 6वा वेतन सगळं काही लागू आहे. त्यांना सगळ्या सुखसुविधा असतात, सगळं वेतन असतात आणि यांना तुम्ही साधं गव्हर्नमेंटच्या शासकीय विभागावर त्यांना घेऊ सुद्धा शकत नाही. इव्हन त्यांना पगारामध्ये साधी त्यांचा परिवार व्यवस्थित चालू शकेल, त्यांना त्यांच्या पूर्ण ज्या दैनंदिन गरजा भागवून सुखाने ते आपलं जीवन कापू शकतील, परिवाराच्या गरजा पूर्ण करू शकतील, एवढं सुद्धा त्यांना वेतन तुम्ही देऊ शकत नाही. जबकि त्यांचं काम असं आहे की रात्री बेरात्री केव्हाही ते उठून येतात. सपोज आपली प्रकृती कधी सांगून बिघडत नाही, रात्रीच्या 2 वाजता 3 वाजताही बिघडू शकते आणि त्यावेळेला जर रुग्णवाहिका चालक जर नसेल तर तो पेशंट कोण घेऊन जाणार? जर पेशंट वेळेवर हॉस्पिटलला पोहोचला नाही, वेळेवर त्याला डॉक्टरचा उपचार मिळाला नाही, तो पेशंट वाचणार का? नाही वाचणार. तर त्या पेशंटला पोहोचवण्याचं काम हा रुग्णवाहिका चालक करतो आणि जर वेळेवर रुग्णवाहिका चालकच नसेल तर तुमच्याकडे गाडी असून सुद्धा, हॉस्पिटल असून सुद्धा तुम्ही एका व्यक्तीचा प्राण वाचवू शकत नाही. तर जो एवढा इम्पॉर्टंट काम जो रुग्णवाहिका चालक करतो आणि ज्याचा वेळेचा काही टायमिंग नाही, काही नाही, अशा व्यक्तीला तुम्ही योग्य मानधन, त्यांना योग्य वेतन देऊ शकत नाही, त्यांना कायमस्वरूपी करू शकत नाही, तर मग अशा शासनाचा काय फायदा? हा शासन ज्यांना जो कामसुद्धा व्यवस्थित करत नाही त्यांना एक्स्ट्राचं पेमेंट देतो, त्यांच्या वेतनवर वेतन वाढवतो आणि जे आपला इम्पॉर्टंट आपल्या जीवनातला प्रत्येक व्यक्तीला गरज आहे, माझी तब्येत खराब होणार, तुमची सगळ्यांची होऊ शकते, त्यावेळेला खूप महत्त्वाचं काम हा रुग्णवाहिका चालक करतो. याला कायमस्वरूपी करावी आमची हीच मागणी आहे. किसान संगठन का बहुत बड़ा मोर्चा यहाँ पर हो रहा है विधान भवन के सामने, और यहाँ पर इनकी सरकार से क्या मांगे हैं, इनकी क्या भूमिका है, ये आई जानते हैं. क्या बताना चाहेंगे सर? मैं अरुण वनकर, महाराष्ट्र राज्य किसान सभा का सहसचिव. महाराष्ट्र राज्य किसान सभा का ये राज्यव्यापी मोर्चा है. अगस्त माह में पानी का खंड गिरा तो खरीफ की फसल चली गई, नवंबर माह में अवकाड़ी पानी आ गया, फिर फसल रब्बी की चली गई. ऐसे हालात में दुष्काल की परिस्थिति, और महाराष्ट्र सरकार दुष्काल घोषित नहीं कर रही. केंद्रीय कमेटी आके कई सर्वे करके उसका कहना है कि दुष्काल सदृश स्थिति है और इसलिए दुष्काल करना होगा और पहले टप्पे में 2600 करोड़ देना होगा. मगर महाराष्ट्र गवर्नमेंट
बातों पर निकाल रही है। दूसरा महत्वपूर्ण इशू ऐसा है कि हमारे विदर्भ में बड़े पैमाने पर जानवरों के कारण हमारे लोग मर रहे, बाघ के कारण, और ये रानटी पशु खेती में घुस रहे, बफर जोन में घुस रहे, जानवरों को मार रहे। तो बहुत बड़ा सवाल है विदर्भ के किसानों को, जागली करते करते जिंदगी जा रही उनकी। तो हमारा कहना है कि आधुनिक व्यवस्था आई, सौर एनर्जी आई है, सौर एनर्जी का जंगल को कुंपण लगाया जाए, ये हमारी डिमांड है। तीसरी बात है कि वनाधिकार कायदा जो है, जो वन जमीन पर अतिक्रमण करने वाले लोग हैं, 13 दिसंबर 2005 के पहले उनको वहीती के लिए 5 से 10 एकड़ का पट्टा देने की बात है। इसके प्रलंबित वैयक्तिक वन हक दावे यह अनेक जिलों में पड़े, अनेक एसडीओ कार्यालय में प्रलंबित है, और ये दावों को परिपूर्ण किया जाए, उसका निकाल लगाया जाए, ये हमारी मांग है। हमने ये इशारा दिया सरकार को कि अगर आप इधर, तो अभी मोदी सरकार जंगल का निजीकरण करने निकली है, और जंगल का निजीकरण का मतलब ये होगा कि ये बफर जोन की जो खेतियों पर अतिक्रमण है वो वनाधिकार का निरस्त हो जाएगा। और इसलिए हमने ये बोला है कि तुमने ये जनवरी तक नहीं किया तो फिर हमको देश के नौजवानों को रोजगार नहीं, तो हम जंगल काटने का अभियान कराएंगे, जंगल सत्याग्रह शुरू करेंगे, और जमीन के पट्टे, वन जमीन के 5-5 एकड़ के पट्टे बेरोजगार नौजवानों को बांटेंगे। ये बिरसा मुंडा सेना हमारी तैयार हो रही पूरे महाराष्ट्र में, बिरसा मुंडा के नेतृत्व में ये आंदोलन चलाया जाएगा। कृषि मंत्री धनंजय मुंडे, इनसे मुलाकात हुई, मेरे शिष्टमंडल में राज्य के सरचिटनीस राजन सिरसागर, अध्यक्ष हीरालाल परदेशी, सहसचिव अरुण वनकर, डॉक्टर महेश कोपुलवार, अनिल घाटे ये थे। धनंजय मुंडे जी का कहना था कि सवाल तो है, तो मैं ये इतने कम समय में आपसे बात नहीं कर पा रहा हूँ, तो मैं मंत्रालय में इसकी मीटिंग बुलाऊंगा, ऐसा उन्होंने आश्वस्त किया। हमारा सरकार पर विश्वास नहीं, क्योंकि खोखा सरकार है, तो वो तो टाइम पास कर रही है। तो इसलिए हमको ये एहसास है, हम अपने आंदोलन को फिर पब्लिक में कैसा तेज करेंगे, उसकी तैयारी करें। अभी कुछ सालों पहले केंद्र सरकार ने 3 किसान के खिलाफ में जो कानून बनाए थे, बरोबर है, वहां पर दिल्ली के जनता ने और दिल्ली के आजू बाजू के जितने भी किसान हो, चाहे पंजाब के हो, हरियाणा के हो, इन्होंने सरकार के खिलाफ पूरे साल भर प्रोटेस्ट किए, और सरकार को वो कानून जो है वो पीछे लेना पड़ा। तो आपको लगता है कि आपके जो आंदोलन और धरने प्रदर्शन से सरकार जो है वो आपके हिसाब से कानून बनाएगी, या फिर आपकी जो डिमांड है वो पूरी करेगी? देखो, किसानों ने सिद्ध कर दिया, 381 दिन आंदोलन चला के, हम महाराष्ट्र की किसान सभा उसमें शामिल थे, हम भी शाहजहाँपुर बॉर्डर में थे, सिंधु बॉर्डर में थे। तो सवाल ऐसा है कि सरकार को झुकाया सरकार को। अब ये आंदोलन, भाई लोकतंत्र में तो जनवादी तरीका आंदोलन है, अब हम इसको व्यापक कितना कर पाते हैं? कि हमारा विदर्भ का किसान जरा थोड़ा डरपोक है, वो नहीं क्या लालच में आ जाता है। 5 किलो अनाज फोकड़ आने 700 रुपए का, भाई 400 का सिलेंडर, 44% टैक्स बढ़ाकर तुमने साले 1200 कर दिया, वो तो लूट रहा है मोदी, दे रहा टुकड़ा, और हम उसमें हलाल बनते हैं। तो हमको किसानों में कर्मकांडों से निकाल कर उसमें जागृति है, बहुत बड़ा चैलेंज है, और ये हम करेंगे। हम गाँव पूछ रहे, ई रिक्शा से हम गाँव घूम रहे हैं, हमारी यह हालत है, हम पैसे की परवाह नहीं करते, हम तो कुर्बान होने आए हुए लोग हैं। किसान सभा, स्वामी सहजानंद सरस्वती, ज्योतिबा फुले के जन्मदिन स्थापन हुई है संगठन 1936 के, तो हम कुर्बानी पर, किसान सभा ने इस देश में सब जमीन के कायदे बनाए, कसल त्याची जमीन, ये सब कुल कायदा ये किसान सभा की देन है। तो किसान सभा इस चैलेंज को स्वीकार करती है, नेशन ने हम सरकार को झुकाएंगे। आम्ही इथे 2018 पासून इथे प्रत्येक वर्षी हिवाळी अधिवेशनात मोर्चा घेत आहोत, आणि त्यापैकी आमची एकही मागणी इथे मान्य झालेली नाही आहे, म्हणून आम्हाला वारंवार यावं लागत आहे। आम्ही पोलीस लोक भरती कठीण याच्यामध्ये आमचे मिस्टर इथे ड्युटी करत आहे। मी रिटायरमेंट पोलिसाची पत्नी आहे, आणि आम्हाला 34 वर्षामध्ये मला भरपूर अनुभव आलेला आहे। आम्हाला सुद्धा वाटतं की आमचे सुद्धा मिस्टर सोबत असावे, बाहेर जावं, पण आम्हाला ह्या इच्छा आमच्या कधी पूर्ण होत नाही, कारण की आमची ड्युटी तशी असते, 24 तास आमच्याकडे ड्युटी असते। आम्हाला वाटते की जसे बाकी डिपार्टमेंटच्या 8 तास ड्युटी असते, तसे आमच्या सुद्धा 8 तास ड्युटी असाव्या। तशाच आमच्या मागण्या अशा आहे, आमची मागणी आहे पोलीस अधिकारी व अंमलदार सेवेत असो किंवा निवृत्त यांच्या पाल्यांना पोलीस पाल्य म्हणून पोलीस भरतीमध्ये 10% आरक्षण देण्यात यावे, आणि पोलीस भरतीसाठी ज्या पोलीस पाल्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे अशांना महाराष्ट्र सुरक्षा बल व सुरक्षा रक्षक मंडळ यामध्ये थेट भरती करून घ्यावे। नंतर सेवा समाप्त होण्याच्या 10 वर्षाआधी अंमलदार व अधिकारींना सेवेतून बडतर्फ किंवा सेवानिवृत्त दिले असेल अशांच्या पाल्यांना अनुकंपाचा दर्जा देऊन सेवेत सामावून घ्यावे।
चौथी मागणी आहे पोलीस विभागाचे वेतन खासगी बँकेतून 30 लाख रुपये अपघाती विम्याची लालच देऊन काढण्यात आले, ही निव्वळ फसवणूक आहे. वेतन हे भारतीय स्टेट बँकेतूनच करण्यात यावे. पाचवी मागणी आहे शासनाची क्रमांक अकंप 1217 प्रकल्प 102/2017 मधील 21 अन्वये अंमलदार अधिकारी यांचे मृत्यूनंतर पात्र कुटुंबियांचे नाव अनुकंपाधारकाचे प्रतीक्षा सूचीमध्ये घेतल्यानंतर त्याचे ऐवजी अन्य पात्र वारसदाराचे नाव प्रतीक्षा सूचीमध्ये घेतले जात नाही, हा शासन निर्णय रद्द करावा. सहावी मागणी आमची आहे महाराष्ट्र कुटुंब कल्याण योजना बंद करून सुधारित नवीन विमा योजना सुरू करण्यात यावी. आमची सातवी मागणी आहे पोलिसांच्या पगाराची केस मॅटमध्ये खारिज तसेच प्रस्ताव 2011 पासून प्रलंबित आहे, यावर तातडीने निर्णय घ्यावा, नाहीतर महसूल विभागाचा पगार पोलीस विभागा एवढा करावा. आठवी मागणी आहे 2005 नंतर भरती झालेले सर्व अंमलदार अधिकारी यांना सेवानिवृत्तीनंतर आजन्म पेन्शन योजना सुरू करण्यात यावी. सन 2013 व 16 मध्ये झालेली पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पास झालेल्या अंमलदारांना लवकरात लवकर पदोन्नती देण्यात यावी. आमची 10वी मागणी आहे पोलीस अंमलदार अधिकारी यांचा कर्तव्यावर असताना कोणत्याही प्रकारे मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर त्वरित त्यांच्या एका मुलाला नोकरीमध्ये सामावून घ्यावे. त्याकरिता तिसरे किंवा चौथे अपत्य चालणार नाही, ही अट रद्द करावी. आणि आमच्या या मागण्या शासनाने मान्य करावी असे मला वाटते. अरे आमचं 1998 पासून हे भूभाडं जे आहे ते मिळालं नाही आणि 20% रक्कम नाही मिळालेली आहे. त्याच्यासाठी आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे. कारण की आम्ही वारंवार पूर्ण पुराव्यानिशी करून काहीच मिळालं नाही. त्याच्यामुळे वारंवार आम्हाला चाटा मिळाल्या, म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे. आणि सगळं कास्तकार म्हणजे विकणी, मारडा, सालापूर, कळमना, गौळ, भोसा, उमरा या सगळ्या म्हणून आम्ही आज मोर्चा घेतलेला. काय मागण्या काय आहेत तुमच्या? आमची मागणी काही नाही, जे आता नवीन रेटप्रमाणे पैसे आहे त्यानुसार आम्हाला भूभाडं मिळावं आणि आमची उरलेली 20% रक्कम मिळावी. आज आम्ही शेतकरी म्हणून सगळे गावातून 25 ते 30 गाड्या घेऊन निघालेलो आहोत. नागपूर विधान परिषद तिथे आमचे भूभाडे 28 वर्षापासून सरकारने दिलेले नाही आहे. भूभाड्याची 80% रक्कम आम्हाला मिळालेली आहे आणि 20% रक्कम अजूनही शिल्लक ठेवलेली आहे. त्या 20% रकमेचे आम्हाला पूर्ण आजच्या रेटनुसार ते भूभाडे मिळायला पाहिजे आणि त्यावरचे व्याजसुद्धा आम्हाला मिळालं पाहिजे, अशी आमची संपूर्ण शेतकऱ्यांची मागणी आहे. ह्या मागणीकरता आम्ही आज मोर्चा शांततेने प्रमाणे मोर्चात मिळून आलेलो आहोत. तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढे काय कराल? आम्ही तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहोत. तीव्र आंदोलन तर संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. संपूर्ण जनतेमध्ये आक्रोश आहे, परंतु कुणाच्या मागण्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाही. सरकार सर्वांना आश्वासन देत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला वाटते की तुमच्या मागण्या पूर्ण होतील? आम्ही शेतकरी आहो, एकजुटीने आहो. आम्ही या सरकारच्या विषयी बोलायचं म्हणजे सरकार हे चॉकलेट देणारं सरकार दिसते आहे. जर आम्हाला भूभाडं मिळालं नाही तर येणारं जे विधानसभेचं किंवा लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व शेतकरी त्यांना काय आहे शेतकरी हा रस्ता आम्ही दाखवून देऊ. कारण की मागील 1998 ते 97 पासून आमचे जे भूभाडे आहे जमिनीचे ते उर्वरित राहिले आहे व 20% रक्कम अजूनपर्यंत मिळाली नाही. आमच्या इथे सगळ्या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करून आम्हाला नोटीस दिले, परंतु 80% रक्कम आम्हाला आतापर्यंत मोबदला मिळाला आहे, परंतु 20% मोबदला अजून बी शासनाकडे शिल्लक आहे व इतक्या वर्षाचे अजून बी भूभाडे आम्हाला सर्व शेतकऱ्यांना मिळालेले नाही आहेत. म्हणून आम्ही सर्व शेतकरी
येणाऱ्या इलेक्शनमध्ये जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही त्यांना काय असतं शेतकरी हे आम्ही दाखवून देऊ. परंतु केंद्रामध्ये जसं आपण बघितलं मोदीजींची सरकार आहे आणि मोदीजी म्हणतात की किसानों की सरकार, मोदी जी की सरकार, भाजपा सरकार, देवेंद्र जी की सरकार, किसानों की सरकार. तर ते तर किसानाच्या आणि शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत किंवा शेतकऱ्यांच्या साठी ते काम करत आहेत असे ते बोलत आहेत. ठीक आहे, निश्चित योजना आहेत, परंतु इतके वर्षापासून जो आमचा प्रलंबित प्रश्न आहे, आम्ही वारंवार याच्या अगोदरसुद्धा आम्ही सदर विभागाला विनंती केली, मागण्या केल्या, निवेदनं दिले, परंतु अद्यापही आम्हाला आमचा जो मोबदला आहे जमीन अधिग्रहण करण्याचा तो मिळाला नाही. त्यामुळेच तर आम्हाला हा मोर्चाचा पवित्रा उचलावा लागला. जर आम्हाला सतत अशाच प्रकारचा जर अन्याय व आश्वासन भेटत राहिले तर जे समोर येणारं विधानसभा किंवा लोकसभेचं इलेक्शन आहे याच्यामध्ये आम्ही काय शेतकरी आहेत हे त्यांना आम्ही दाखवून देऊ. हमारे साथ में कोतवाल संगठन का बहुत बड़ा मोर्चा यहाँ पर हो रहा है और इस मोर्चे के माध्यम से आंदोलनकारियों से हम बात करेंगे कि इनकी क्या मांगे हैं, क्या मांगे हैं. कोतवाल को 4th क्लास मिलना चाहिए. जो रिटायर हुए कोतवाल है उनको उनका घर निर्वाह भत्ता बोलते हैं उसको 10,000 रुपये मिलना चाहिए. जो लोग रिटायर होते हैं उनके जो उनके वारसदार होते हैं उन लोगों को फिर से नौकरी पे लेना चाहिए. ये 3-4 लोग हटी हम शासन को मानने लेने के आई है. अगर हर बार कोतवालों को इग्नोर किया जाता है उनकी उनकी बात याला कारणीभूत आम्ही लोक. और एक कोतवाल जो है 24 आवर्स शासन का काम करते हैं. जब भी कोई फोन आ जाए तहसीलदार करे बाकी लोकांना मानना नव्हता तलाठी करे तो उनको वहाँ पे जाना पड़ता है. रेती का काम हो जन्ममृत्यूची नोंद और ये लगान जमा करना होता है जो चावड़ी बोलते हैं मराठी में. नोंद अस्तित्वात आली ये सब जो काम होते हैं वो जो कोतवाल करते हैं. इलेक्शन का काम हो सबसे ज्यादा जो काम करते हैं तो इलेक्शन का काम करते हैं. त्या काळामध्ये गाव पातळीवर हर एक काम में कोतवाल की जरूरत होती है. अगर कोतवाल कुछ मांगने आते हैं तो सबके पीछे रह जाते हैं. ऐसा सब होना नहीं चाहिए. शासन के ज्यादा से ज्यादा काम का जो बोझा है वो कोतवाल के ऊपर है. कोतवाल एक शासन का मान्यता प्राप्त नौकर है इसलिए कोतवाल काम करते हैं. और कोतवाल की भर्ती जो होती है सरल सेवा भर्ती में किया जाता है. अगर वो भर्ती हो जाता है तो 60 साल तक उसकी नौकरी रहती है. उसकी जवाबदारी तहसीलदार पे रहती है. और ये जो काम करते हैं तहसीलदार कार्यालय से तलाठी कार्यालय में होते रहते हैं वहाँ पे सभी सब कोतवाली काम करते हैं. और इन कोतवालों को जब जरूरत पड़ती है 15,000 रुपये पगार में 15,000 में क्या चलता है. 15,000 में कुछ नहीं चलता है. वो भी अभी 2019 से हुआ है. उसके पहले 5,000-7,000 रुपये पगार थे. अभी 15,000 में अगर कोतवालों को श्रेणी मिल जाए तो उनके बाल बच्चों की प्रगति हो जाएगी. उन बच्चों अच्छे से स्कूल में पढ़ सकते हैं. अगर वो शासन का काम करता है तो उसको सर्व जो सुविधा है वो क्यों नहीं मिल रही है. उसको परिपूर्ण सुविधा मिलनी चाहिए. इसलिए सब हम आज आए हुए हैं. आमच्या मागण्या मानधनाच्या आहेत. आम्हाला 5 वर्षापासून आतापर्यंत रॉकेल बंद झाल्यामुळं कोणत्याही गोष्टीची आम्हाला त्यातून उपास मारायची पाळी आल्यामुळं शासनाने आमची व्यवस्था केली नसल्यामुळं आम्ही आज 18 तारखेला विधानसभेवर धडक मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या वतीनं बाबुराव मेश्राम अध्यक्षाच्या वतीनं काढलेला आहे. तरी आमच्या मागण्या पूर्ण व्हावं. आमच्या केरोसिन परवानाधारकावर आजपर्यंत उपास मारायची पाळी आलेली आहे. प्रत्येक केरोसिन परवानाधारकांना 35 ते 40 वर्षापर्यंत काम करून आज त्यांना गव्हर्नमेंटनं खाली हातानं घरला पाठवलेलं आहे. कारण नसताना आमचं रॉकेल बंद झाल्यामुळं आमचे बरेचसे लोक बिमार आहेत, गोळीला पैसे नाहीत. त्या काही लोक याच्यामधून देवाज्ञा झालेली आहे त्या लोकांना. तरी सर्व लोकांसाठी एकच मोर्चा काढून मानधन आम्हाला दर महिन्याला 20,000 भेटावं यासाठी आम्ही नांदेड जिल्हा, बीड, लातूर
गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या ठिकाणाहून सर्व लोक परवानधारक उपस्थित झालेला आहो. एवढेच मागण्या आहे. हे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचे राज्य अध्यक्ष आझाद मैदानला आमरण उपोषण करण्याचे त्यांनी जाहीर केलेलं आहे. आम्ही या संघटनेमार्फत आमच्या काम करत असताना आम्ही कोर्टात गेलो असता आमच्याकडून निर्णय लागलेला आहे आणि शासनानं त्या निर्णयावर कधीच विचार केलेला नाही. त्यासाठी आम्ही हे विधान भवनावर धडक मोर्चा काढलेला आहे. या मोर्चामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शासनानं जे कोर्टानं जे शासनाला आदेश दिले आहेत त्याचा अंमलबजावणी करून आम्हाला न्याय द्यावा. इथे आमचा रॉकेलचा मोर्चा आज 18 तारखेला ठरलेला आहे आणि मेश्रामच्या पाठीमागे आम्ही आहोत. आम्ही मुंबई, गोंदिया वगैरे सगळीकडे जाऊन आलोत. आमचं नागपूर कोर्टातून आमची याचिका पारित झालेली आहे, परंतु मुंबई सरकार आम्हाला मानधन देण्याबद्दल टाळाटाळ करत आहे. त्यासाठी ह्या मोर्चाच्या नंतर आमची जर मागणी मान्य नाही झाली तर आम्ही मुंबईला उपोषणाला बसणार म्हणजे बसणार. आमची मागणी मान्य करून घेणार. आम्ही ही मागणी सोडणार नाही का तर ही आमच्या हक्काची मागणी आहे. आज 5 वर्ष झालं आमचं रॉकेल बंद आहे. सगळे आमचे जे रॉकेलवाले हे उपाशी मरत आहे. आज कोण्या गावाला मोर्चाला जायचं म्हणलं तर पैशाची सोय नाही त्यांच्याकडे. त्यासाठी लवकरात लवकर शासनाने याचा निर्णय लावून आम्हाला आमचा हक्क दिला पाहिजे, हीच माझी विनंती आहे शासनाला. आमचे केरोसिनच्या मागं पूर्ण झालेले पाहिजे, कारण आमचे सगळे केरोसिनधारक हे पूर्ण रोडावर आलेले आहेत आणि आमच्या मागं पूर्ण होत नाही आहेत. 5 वर्षापासून आमचे केरोसिनचे खाते बंद झालेले आहेत आणि आम्ही रोडावर आलेलो आहोत. तरी पण हे आमची मानधनाची योजना जी आहे ती शासनाने पूर्ण केली पाहिजे. या शासनाने आमचं केरोसिन बंद करून टाकलेलं आहे. मला या शासनाला हेच विचारायचं आहे की तुम्ही ज्यावेळेस करार केला होता इराणशी, तिथून त्यांना जे काही देणार होते आपल्या राज्यातून आणि ते बंद झालं पाहिजे, त्यावेळेसच आमचं केरोसिन बंद करा. अन्यथा यांना काय अधिकार आहे? यांना अधिकार नसतं तर आमचा रॉकेलधारकावर एवढा अन्याय केला हे या सरकारला कळत नाही अजून. आमचं मानधन द्यायला पाहिजे, आमच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवायला पाहिजे. या सरकारला बाकीचे कामं कसे सुचतात? 40,000चं 80,000 खासदार आमदारकीचं मानधन करता येते आणि आमच्या या लहान घाऊकला धारकाला, असले डीलर धारकाला मानधन देता येत नाही. याच्या राज्यात एवढं दुर्दैव आहे. याच्यापेक्षा आमच्याकडे या शासनाचा निषेध करतो आणि आमच्या मागण्या या शासनानं मान्य करा आणि लवकरात लवकर आमचं मानधन सुरत कोर्टाने दिलेला निकाल हा मान्य करून आमच्या डीलरवर मानधन मान्य करा एवढीच अपेक्षा करतो. आणि इथं एमआईएम का बहुत बड़ा मोर्चा यहाँ पर देखने को मिल रहा है. सरकार से इनकी क्या डिमांड है, सरकार से ये क्या चाहते हैं, इनकी क्या भूमिका है, आइए बात करते हैं. मैडम क्या बताना चाहेंगे? सबसे पहले तो जय भीम, जय भारत, जय संविधान. और मैं हूँ महाराष्ट्र की अध्यक्ष कीर्ति डोंगरे और यहाँ आप देख सकते हैं इस वक्त मोर्चा चल रहा है ताजाबाद झोपड़पट्टी के जो मालकी अधिकार के हक के पट्टे हैं उसके लिए. और मैं सबसे पहले तो ये बात बताती हूँ कि पिछले साल का जो अधिवेशन हुआ था उस वक्त भी यही आंदोलन किया गया था, जिसके वजह से उन्होंने आश्वासन दिया था कि हाँ ताजाबाद की जो झोपड़पट्टी है उसको उनका मालकीना हक का पट्टा जो है वो मिलेगा. तो अब तक 1 साल हो गया, ये दूसरा अधिवेशन आ गया है. तो ये दूसरे अधिवेशन के बाद अब फिर हम इधर आए हैं कि सरकार जो सोई हुई है, जो सिर्फ आश्वासन देती है, तो ये आश्वासन पे अमल बजावनी कब करेंगे? और जब तक ये नहीं करेंगे तब तक हम इसी तरीके से सड़कों पर उतरेंगे और बड़ी तादाद में उतरेंगे. ये तो अभी झांकी है और वो बोलते हैं ना कि पूरी लड़ाई हमारी अभी बाकी है. और मैं आपके माध्यम से सरकार के सामने ये प्रश्न रखना चाहती हूँ कि आपने नागपुर के जरीपटका के एरिया में झोपड़पट्टी के जो लोग थे, कुछ लोगों को, कुछ झोपड़पट्टियों को मालिकाना अधिकार, मालिकाना हक जो पट्टा है वो दिया है.
तो आप कहीं ना कहीं क्या जातिवाद कर रहे हैं कि आप ताजाबाद में जो मुस्लिम लोग हैं, जो स्लम एरिया में लोग रहते हैं, उनको नहीं दे रहे। तो पहला प्रश्न है, अगर आप जातिवाद कर रहे हैं तो सर आपको ये संवैधानिक अधिकार नहीं है। हमारा तो संवैधानिक अधिकार है, हम तो लड़ेंगे और संघर्ष करेंगे, मगर इस तरीके से जो आप कर रहे हैं वो हम नहीं चलने देंगे। और आप देख सकते हैं बड़ी तादाद में लोग आए हैं, इनका सिर्फ एक ही काम कहना है कि ये कोई प्राइवेट जगह पे नहीं है, ये ऐसे जगह पे बैठे हैं जिसको इन्होंने खुद, महानगर पालिका ने खुद 1995 में, मतलब 1995 में उसको स्लम एरिया में घोषित किया। और अभी आपने सुना कि स्लम एरिया में घोषित करने के बाद बहुत फंड आता है, ये सारा फंड कहाँ जाता है? आप अपनी जेब भर रहे हैं, आपको गरीब लोग नहीं दिख रहे हैं। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ये पूरे भारत में मजलूमों की आवाज़ है, माइनॉरिटीज़ की आवाज़ है, और हम ऐसे आंदोलन हर बार करेंगे, सबके हक के लिए करेंगे और इनके नाक में दम तो करके रहेंगे। जैसे आश्वासन दिया तो इस बार जैसे अभी अंदर हम जाएंगे तब तक नहीं उठेंगे जब तक उन्होंने जो आश्वासन दिया उसको 100% ऑन डॉक्यूमेंट नहीं करते और हमारा काम शुरू नहीं करते। हमने उनको पूरे डॉक्यूमेंट के साथ में कहाँ पे कितने हक के पट्टे देना है वो पूरा उनके पास में डिटेल भी पहुँचाई है, मगर ये हमारी ढीली सरकार 1 साल से शांत बैठी हुई है। मगर इस बार हम हमारा सोच के आए हैं कि जो लोग आप देख सकते हैं जो इतनी बड़ी तादाद में बैठे हैं, अब ये उठने वाले नहीं है। सरकार को अपने लिए हुए आदेश पे, अपने लिए हुए निर्णय पे अमल बजावनी करनी पड़ेगी। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन से हम ये सब सरकार से निवेदन कर रहे हैं, शांतिपूर्वक निवेदन कर रहे हैं कि जो आपने कहा मालकीना हक ताजाबाद की झोपड़पट्टी को मिलना चाहिए, मतलब मिलना चाहिए। धन्यवाद। ताजाबाद शरीफ में लोग पिछले 100 साल से रह रहे हैं। कई पीढ़ियाँ ताजाबाद शरीफ के अंदर उनकी दफन है। सरकार के तरफ से नोटिफिकेशन जारी किए कि भाई 1991 से लेकर 95 के बीच में कि सलम लागू किया जाए करके, तो सलम लागू किए तत्कालीन मंत्री सतीश बाबू चतुर्वेदी के ज़माने में। तब से लेकर आज तक करोड़ों रुपए का विकास ताजाबाद शरीफ में हुआ है, मगर उनको आज तक फोटो पास या 30 साल का लीज पट्टा दिया नहीं गया। ताजाबाद शरीफ के नागरिकों में हमेशा ये डर बना हुआ रहता था कि आज झोपड़े टूट जाएंगे, कल झोपड़े टूट जाएंगे, क्योंकि दूसरी ओर एक संस्था है ताजाबाद ट्रस्ट, हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट, वो अपने दबाव में ये सरकार के साथ में मिल कर के वहाँ के झोपड़पट्टी, यहाँ के गरीब लोगों को हटाना चाहते हैं। वो गरीब लोगों को वहाँ से बेघर करने का उनका एक प्लान है। वो हमारे ध्यान में, हमारे बस्ती वालों के ध्यान में आने की वजह से हम लोगों ने ये आंदोलन खड़ा किया कि अगर संवैधानिक तौर पे हम इतने सालों से रह रहे हैं, जबकि सरकार का दिया हुआ है कि जो लोग 12 साल जिस जगह पे रहते हैं तो हम उसको पट्टे दे सकते हैं। अगर वो जगह किसी काम की नहीं हो या किसी आरक्षित नहीं हो तो वो जगह हम दे सकते हैं। तो ताजाबाद की जगह किसी कोई आरक्षित जगह नहीं है, और सरकार ने ये भी ऐलान किया था कि ताजाबाद ट्रस्ट की जगह हो या किसी मालकी की जगह हो, हम उसको TDR देंगे, हम जो जहाँ रहते हैं हम उसको पट्टा वाटप करेंगे। उसके बावजूद भी उन लोगों ने ये पट्टा वहाँ पर उनको दिया नहीं है। यार हमारा ये भी ये कहना है कि हमारी ये जो लड़ाई एक संवैधानिक तौर पे लड़ाई है, तो सरकार ने भी नोटिफिकेशन जारी किया कि हम लोग देंगे और उनको TDR देंगे, बाकी लोगों को हम लोग पट्टा देंगे, तो उन्हें देना चाहिए। इस मुद्दे को लेकर के हम लोग के मैदान के अंदर में आए हैं। हम चाहते हैं कि सरकार हमारी मांगों को सुने और हमारे वहाँ के रहवासी जनता को 30 साल का लीज पट्टा दे, यही हमारी मांग है। महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्या वतीने या ठिकाणी मागील 13 डिसेंबरपासून मोर्चा करण्यात आलेला होता। त्या ठिकाणी शुल्कची मागणी होती आमची की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना, आम्हा संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीमध्ये सामावून घेणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे कर्मचारी दर्जा देऊन किमान वेतन कायदा देणे, आणि यानंतर आम्हाला जर समजा प्रक्रियेला वेळ लागत असेल तर दर महिन्याला 20,000 रुपये मासिक देणे। पण या एवढ्याशा मागणीसाठी मागील 13 डिसेंबरपासून सतत आमच्या 2दा 3दा 4दा कोर कमिटीला बोलवलं, पण कोणत्या प्रकारची आमची मागणी किंवा कोणत्याही सकारात्मक निर्णय झालेला नाही। उलट आमच्या परवाच्या दिवशी आमच्यावर लाठीचार्ज झालेला आहे। लाठीचार्जच नाही तर परवा दिवशी पुन्हा आम्हाला अटक करण्यात आली 64 लोकांना, आणि आजच्या काळाला किमान 600
किमान 600 लोकांना पुन्हा अटक करण्यात आलेली आहे. आणि आमची एकच मागणी सध्या घडीला की आमची जी राज्य कोर कमिटी आणि आमच्या 600 लोकांना ह्या पोलीस प्रशासनानं जे अटक केलेली आहे त्या आमच्या संगणक परिचालक बंधू भगिनींना राज्य कमिटीनं सोडावं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये किमान DCM साहेबांसोबत आमची बैठक लावावी. जर समजा हाही होऊ शकत नाही तर यापेक्षा पुन्हा 10 पटीने संख्या वाढवून या ठिकाणी मी आक्रोश मोर्चा घेणार आहोत. तरी पण शासनास आणि प्रशासनास विनंती आहे की त्यांनी आमची मागणी स्वीकार करावं ही विनंती. आमचं 13 तारखेपासून मोर्चा चालू आहे, ठिय्या आंदोलन चालू होतं आणि काही 2 दिवस सुट्टी आल्यामुळे काही घरी गेले परत. पण काही जे इथे बसले आहे त्यांना सारखं महिला पण आहे त्याच्यासारखं उचलणं. आज सकाळपासून पण आमच्या महिला 15 महिला अरेस्ट करून आहे, आणखीन सोडल्या नाही त्यांना. 500 लोक एकूण 500 लोक अरेस्ट आहेत, त्यांना सोडलं नाही. आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक गावातून 20,000 ऑपरेटर आलेले आहोत. तरी सरकारनं आम्हाला न्याय मिळवून द्यावा, आमचं किमान वेतन वाढवून द्यावा, आमचं संघटना परिचालक आम्हाला कर्मचारी दर्जा द्यावा, हीच आमची मागणी आहे. महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना आज नागपूरमध्ये मोर्चा घेऊन आलेलो आहोत. आमच्या संघटनेच्या ज्या मागण्या आहेत या सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावा यासाठी आम्ही जळगाववरनं अशा बरेच सगळ्या जिल्ह्यातनं इथं ऑपरेटर संघटना आलेल्या आहेत. सकाळी आमच्या काही ऑपरेटर बंधूंना किंमत 400 ते 500 लोकांना पिंजऱ्या गाडीतून बसून 1000 लोक असतील जवळपास त्यांना अरेस्ट केलेलं आहे. आता किती वेळ झाला तरी त्यांना सोडत नाहीत. तरी शासनाला विनंती आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा आणि आमच्या ऑपरेटरना लवकरात लवकर सोडावं अशी त्यांना विनंती आहे आमच्या संघटनेकडून. ठीक है, पूरे महाराष्ट्र से आप देख रहे हैं प्रोटेस्ट जारी है, आंदोलन जारी है. इन आंदोलनों के दौर में लोग अपनी जो मांग है वो सरकार के पास में रखते हैं, सरकार से निवेदन देने जाते हैं और वापस आ जाते हैं. फिर जनता दूसरे दिन यहाँ पर आती है और प्रोटेस्ट करती है, आंदोलन करती है. ये जो वक्त है ये ऐसे ही बीता जा रहा है. अधिवेशन अपने आखिरी पड़ाव में आ गया है, लेकिन लोगों की जो मांगे हैं, लोगों की जो डिमांड है वो सरकार पूरी नहीं कर पा रही है. लोगों से बात करने के बाद में यह प्रतिक्रिया मिलती है कि सरकार हमारी मांगे अगर पूरी नहीं करती है, हमारे आंदोलन के माध्यम से हमारी जो डिमांड है वो नहीं सुनती है, इससे बड़ा मोर्चा खड़ा करने की वो भूमिका आगे रखेंगे. और इसी के साथ में पूरे महाराष्ट्र की जो जनता है इसमें जन आक्रोश है. साथियों, इन सभी बातों को लेकर के महाराष्ट्र में जो विधान भवन में हो रहा है, जिन मुद्दों को लेकर के चर्चा हो रही है, इन मुद्दों के बारे में आप क्या सोचते हैं, आपकी क्या राय है, कमेंट करके जरूर बताएं. बने रहे आवाज़ इंडिया के साथ में. तब तक के लिए धन्यवाद.